हॅलो, नमस्कार. सुधागड एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय कळंबोली, स्टँडर्ड 7th, सब्जेक्ट जनरल सायन्स. माझे नाव आहे बेनगुडे MB. विद्यार्थी मित्र, आपण सेकंड चॅप्टर पाहत आहोत, प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन. आपण स्टेमपर्यंतचा भाग पाहिलेला आहे. स्टेमचे पार्ट्स. तिथं आपण फक्त स्टेमचे युजेस काय आहेत ते आपलं राहिले होतं. स्टेम फंक्शन्स स्टेमचे काय आहेत ते राहिलेले. फंक्शन्स ऑफ स्टेम. मेन फंक्शन आहे सपोर्ट दी ब्रँचेस, लीव्स, फ्रूट्स, फ्लावर्स. म्हणजे स्टेमवरचे जे इतर पार्ट आहेत त्या पार्टला सपोर्ट देणे आणि स्टोअर दी फूड मटेरियल, अन्न साठवून ठेवणं, हे स्टेमचे फंक्शन आहे. नंतरचा आपण भाग पाहणार आहोत लीफ. लीफ हा वनस्पतीचा महत्त्वाचा भाग आहे. आपण पाहिलेला आहे. वनस्पतीच्या पानामध्ये फोटोसिंथेसिसने अन्न तयार होतं आणि त्या अन्नावरती वनस्पती स्वतः जगतात आणि ते अन्न इतर सजीवांना देतात. म्हणून लीफ हा वनस्पतीचा महत्त्वाचा भाग आहे. हे पहा, इथं लीफचे आकृती दिलेली आहे. लीफचे काही भाग दिलेले आहेत. सर्वात वरचा भाग आहे लीफ अपेक्स. म्हणजे अगदी वरचा पानाचा टोकाचा भाग असतो त्याला लीफ अपेक्स म्हणतात. लीफ मार्जिन. लीफ मार्जिन म्हणजे कडा. पानाची जी कडा आहे त्याला लीफ मार्जिन म्हणतात. वेन म्हणजे पानावरती ज्या शिरा असतात त्या वेन्स. मिड वेन, इकडून देठाकडून मुख्य वेन आलेले त्याला मिड वेन म्हणतात. मेन वेन किंवा मिड वेन, मधली वेन. लिप ब्लेड. लिप ब्लेड म्हणजे पानाचा असा जो पसरट भाग असतो संपूर्ण फ्लॅट सरफेस त्याला लिप ब्लेड म्हणतात. पेटिओल, पानाचा जो देठ आहे खोडापासून आणि पान यांना जोडणारा भाग, पानाचा देठ, त्याला पेटिओल म्हणतात. पानाच्या खालील बाजूला देठाजवळ पान जिथून खोडापासून बाहेर येतं त्या ठिकाणी काही पानांना असे लहान पानाप्रमाणे भाग बाहेर आलेले असतात, त्यांना स्टिप्यूल म्हणतात. आणि देठाचा खोडाला लागलेला चिकटलेला भाग असतो जिथून पान बाहेर आलेलं असतं त्याला लिप बेस म्हणतात. तर आपण थोडक्यात याच्यात व्याख्या पण दिलेली आहे, त्या आपण पाहूया. लीव्स ग्रो फ्रॉम नोड्स. आता पान कुठून बाहेर येतं आपण स्टेममध्ये पाहिलेलं आहे. नोड्स या भागावरून ते पान बाहेर येतं. लीव्स आर जनरली थिन. पानं हे पातळ अशी असतात, थिन असतात. फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. फ्लॅट सपाट असतात. ग्रीन इन कलर. ग्रीन इन कलर, पानं ग्रीन इन कलरची का असतात तर त्याच्यामध्ये क्लोरोफिल असतं, त्यामुळे त्यांना ग्रीन कलर आलेला असतो आणि फोटोसिंथेसिस, अन्न तयार करण्यासाठी त्याचा उपयोग होतो, म्हणून पानांचा रंग हा ग्रीन असतो. The broad spread out part of the leaf is called leaf blade. असा जो पसरट भाग असतो पानाचा त्याला लीफ ब्लेड
और लॅमिना असं म्हणतात. अँड इट्स एजेस कॉल्ड लिप मार्जिन. त्याची जी कडा असते, एजेस असतात, त्यांना लिप मार्जिन म्हणतात, पानाची कडा. लिप मार्जिन मे बी एंटायर, डेंटेड और लोब्ड. इथे आपल्याला 3 आकृत्या दिलेल्या आहेत. पानाच्या कडा ह्या काही असं गोल असतात, एंटायर आत वळलेले असतात, डेंटेड म्हणजे दातेरे असतात. उदाहरणार्थ आपण लिंबाचं पान पाहिलं तर त्याच्या ज्या कडा पाहिल्या तर त्याला असे दातेरी भाग असतो, त्याला डेंटेड लिप मार्जिन. लोब्ड हा इथे आकृतीमध्ये दाखवलेले असे लोब असतात. फॉर एक्झाम्पल कॅरेंडर. कॅरेंडर म्हणजे कोथिंबीर वगैरे आपण जर पाहिली तर त्याची पानं असतात त्याचे लोब्ड असतात. म्हणजे पानाच्या कडेवरून असे वेगवेगळे प्रकार पडतात. त्या कडा एंटायर असतात, डेंटेड असतात, लोब्ड असतात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्या कडा असतात. द टिप ऑफ द लिप इज कॉल्ड लिप अपेक्स. पानाचा शेवटचा भाग असतो त्याला लिप अपेक्स म्हणतात. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. आता ही जे पानाचे कडेच टोकाचा भाग आहे तो टॅपरिंग असतो, पॉइंटेड असतो किंवा राउंडेड असतो. राउंडेड म्हणजे असा गोल असतो किंवा टॅपरिंग असतो, पॉइंटेड असतो. तुम्ही पळसाचं पान घेतलं, पेरूचं पान घेतलं, उंबराचं पान घेतलं, इतर पानं घेऊन पहा, त्या पानाचा जो अगदी शेवटचा भाग आहे तुमच्या लक्षात येईल. पिंपळाच्या पानामध्ये किंवा इतर पानामध्ये काय फरक आहे. तर काहीचे पानं असे पॉइंटेड म्हणजे टोकदार असतात, टॅपरिंग असतात, राउंडेड असतात म्हणजे टोक असे पूर्ण गोल असतं. केळीचं पान वगैरे आपण पाहतो. लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड पेटिओल. काही पानांना असा देठ असतो, काही पानांना देठ नसतो. आता देठ नसणाऱ्या वनस्पती आपण पाहणार आहोत. काही पानांना असा देठ असतो, त्या देठाला पेटिओल म्हणतात. बऱ्याच वनस्पतींना आपण पाहतो पानांना देठ असतो, काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतो. उदाहरणार्थ ज्वारीचं पान पाहावं, ऊस असेल, मका असेल, तर ते हे ज्या वनस्पतींची पानं आहेत त्यांना देठ नसतो. ते असे खोडाला पूर्णपणे चिकटलेले असतात. त्यांना देठाचा असा इथे दाखवलेला आहे, इतर वनस्पतीप्रमाणे देठाचा भाग नसतो. सम प्लांट्स डू नॉट हॅव पेटिओल. देठाचा भाग काही वनस्पतींना नसतो. द पोर्शन ऑफ लिप अटॅच टू द स्टेम इज कॉल्ड लिप बेस. तो पेटिओलचा स्टेमला जिथं भाग अटॅच झालेला असतो, खोडाला जिथं भाग अटॅच झालेला असतो, त्या भागाला लिप बेस म्हणतात. लिप बेस शेवटचा भाग किंवा सुरुवातीचा भाग, पायाचा भाग, खोडाजवळील भाग. स्मॉल लिप लाईक स्ट्रक्चर मे बी प्रेझेंट नियर दी लिप बेस. लिप बेसच्या जवळ लिप लाईक स्ट्रक्चर असतं स्मॉल, त्यांना आर कॉल्ड स्टिप्युल्स. काही वनस्पतींना असतात, काही वनस्पतींना नसतात. असं पानासारखा जो छोटासा लहान भाग असतो त्यांना स्टिप्युल्स म्हणतात. डू यू सी स्टिप्युल्स इन ऑल प्लांट्स. आपण सर्व वनस्पतीमध्ये टिप्युल्स पाहतो का? नाही, काही वनस्पतीमध्ये असे टिप्युल्स असतात, काही वनस्पतींच्या पानांना टिप्युल्स नसतात.
Leaves of some plants have single undivided leaf blade and single midrib. Such leaves are called simple leaves. इथे आता आपल्याला जे मोठं पान दाखवलेलं आहे एकच पान आहे पहा असं मिडरिब आहे. मिडव्हेन अशी जी रचना असते अशा पानाला सिंपल लीव्स म्हणतात. However, the leaf blade of leaves some plants divided into many small parts called leaf blades. Such leaves are called compound leaves. उदाहरणार्थ चिंचेचं पान पाहिलं, चिंचेच्या पानाचं बावळीचं पान घेतलं तर असं देठापासून जर आपण पात केलो तर मेन वेन असतेच, पण त्याच्या बाजूला असे लहान लहान पान आपल्याला फुटलेले दिसतात मेन वेनच्या बाजूला. अशा प्रकारची रचना असते, त्यांना कंपाऊंड लीव्स म्हणतात. सिंपल लीव्स आणि कंपाऊंड लीव्स. सिंपल लीव्स अँड कंपाऊंड लीव्स आर इन टू मेन टाइप्स ऑफ लीव्स. सिंपल लीव्स आणि कंपाऊंड लीव्स हे पानांचे मुख्य दोन प्रकार आहेत. नंतर आपल्याला पाहिजे कडावरून त्याचे प्रकार पडतात, पानाच्या वेगवेगळ्या भागाला काय म्हणतात आपण ते पाहिलं. पानांचे खोडावर असलेली रचना त्यानुसार काही पानांचे प्रकार पडतात. फॉर एक्झाम्पल, ऑब्झर्व द ब्रँच ऑफ द प्लांट्स लाईक रोज, नीम, कॅरेंडर, हिबिस्कस. म्हणजे तुम्ही रोजचे ब्रँच घ्या, स्टेम घ्या, नीम, कॅरेंडर, कोथिंबीर, हिबिस्कस, जास्वंद यासारख्या वनस्पतींच्या पानाची रचना आपण पाहिली तर कोणत्या प्रकारच्या रचनेमध्ये येतात ते आपल्या लक्षात येईल. द डिफरंट प्लांट्स अरेंजमेंट ऑफ लीव्स ऑन द स्टेम different. It may be alternate, opposite, oral, spiral, decussate या वेगवेगळ्या प्रकारच्या रचना, पानांच्या रचना आपल्याला खोडावरती झालेल्या आढळतात. According to shape, leaves are rounded, palmate, lanceolate, linear, etc. The arrangement, alternate arrangement, पहिली आकृती पहा. अल्टरनेट म्हणजे राईट साईडला एक पान आहे, नंतर पुढे सेकंड नोडला लेफ्ट साईडला आहे, थर्ड नोडला राईट साईडला आहे, परत लेफ्ट साईडला आहे. अशी जी रचना आहे नोडवरती त्यांना अल्टरनेट अरेंजमेंट म्हणतात. अरेंजमेंट कसे आहे, एक पान राईटला, दुसऱ्या नोडवर लेफ्टला, परत पुढच्या नोडवरील राईटला, पुढच्या नोडवरील लेफ्टला. या पद्धतीने जी पानाची रचना असते त्याला अल्टरनेट अरेंजमेंट म्हणतात. डेकोसेट रचना कशी आहे पहा. पहिल्या नोडवरती दोन पानं आहेत, एक पान आपल्याकडे आहे, एक पान पलीकडे गेलेलं आहे. सेकंड नोडवरची जी रचना आहे ती आडवी आहे, राईटला एक आहे, लेफ्टला एक आहे. नंतर पुढची जी रचना आहे ती पहिल्याप्रमाणे, आपल्याकडे एक पान आहे, पुढे एक पान आहे. नंतरची जी नोडवरची रचना आहे ती राईटला एक, लेफ्टला एक. या पद्धतीने या पानाची रचना असते, त्यांना डेकोसेट अरेंजमेंट म्हणतात. अपोजिट पहा, पहिल्या नोडवरती अपोजिट आहे, राईटला पण पान आहे, लीफ आहे, लेफ्टला पण. एकाच नोडवरती राईटला पण लेफ्टला पण अपोजिट. सेकंड नोडला राईटला पण लीफ आहे, लेफ्टला पण लीफ आहे.
अपोजिट अरेंजमेंट म्हणतात. नंतर चौथ्या प्रकारचे ओरल म्हणजे असे पाकळ्याप्रमाणे एकाच ठिकाणावरून 3 किंवा 4 पाने बाहेर आलेले असतात. अशा प्रकारची जी रचना असते त्याला ओरल अरेंजमेंट म्हणतात. नंतर आपल्याला पानावरती असलेले व्हेनेशन म्हणजे शिरांची रचना, त्यावरून पानाचे 2 प्रकार पडतात, रेटिक्युलेट व्हेनेशन अँड पॅरलल व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे काय? पहिली आकृती पावरची पान नंबर 13 वरती दिलेले आहे. तर मेन व्हेन आहे, मेन व्हेन पासून त्याला इतर व्हेन्स फुटलेले आहेत आणि त्या व्हेनचे असे नेट तयार झालेले, जाळी तयार झालेले. असे जाळी तयार होऊन जे नेटची जाळी तयार होऊन जी रचना तयार झालेली आहे, अशा रचनेला रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतात. नंतर त्याच्या खालीच एक पान दाखवलेलं आहे, पानाचा भाग दाखवलेला आहे. तुम्ही पण उदाहरणार्थ केळीचं पान घ्या किंवा ज्वारीचं पान घ्या, मक्याचं पान घ्या, तर मध्ये मेन व्हेन आहे शिवाय इतर ज्या व्हेन आहेत त्या मेन व्हेनला पॅरलल आहेत. अशी रचना आहे, त्यांना पॅरलल व्हेन्स म्हणतात. आता हे पॅरलल व्हेन्स आणि रेटिक्युलेट व्हेन्स ह्या सुद्धा कोणत्या वनस्पतीमध्ये असतात ते आपल्याला पाहायचं आहे. हे रेटिक्युलेट व्हेनेशन असतं ते डायकॉटिलेडॉनस प्लांटमध्ये. डायकॉटिलेडॉनस प्लांट म्हणजे काय आपण पाहिले, ज्या बियाचे 2 दलात रूपांतर होतं त्यांच्यामध्ये अशा पानामध्ये रेटिक्युलेट व्हेनेशन असतं. आणि जे मोनोकॉटिली प्लांट्स आहेत त्याचे जर पानं पाहिले आपण तर त्यांच्यामध्ये पॅरलल व्हेनेशन असतं. ह्या पद्धतीने सेकंड आकृती दिलेलं आहे, 2.9 मध्ये सेकंड फिगर दिलेलं आहे. द पिंपल लीफ ऑफ डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मेड व्हेन. सिंगल मेड व्हेनने 2 पार्टमध्ये त्याचं विभाजन झालेलं असतं. which lies along a midline of the leaf blade. Secondary veins arises from the midvein. मिडवेन पासून काही सेकंडरी व्हेन्स बाहेर आलेले असतात. They are branched and form a network reticulum. असे नेट तयार झालेलं असतं. On the other hand, the leaves of maize म्हणजे मका किंवा इतर वनस्पती, all main veins are parallel running from the leaf base to the leaf apex. leaf base पासून leaf apex कडे मेन व्हेनला पॅरलल असतात. अशी जी रचना आहे त्याला पॅरलल व्हेनेशन म्हणतात. Thus the pimple leaf पिंपळासारख्या वनस्पतीमध्ये जे व्हेनेशन असतं त्याला रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतात. मेज, ज्वार किंवा बाजरी या वनस्पतीमध्ये पानामध्ये जे व्हेनेशन आहे त्यांना पॅरलल व्हेनेशन म्हणतात. इथे अ लिटल फन दिलेले आहे तुम्हाला. टेक फॉलन पिंपल लीफ अँड सोक इट वॉटर for 15 to 20 days. Dry it and make a greeting card of the less like leaf you get. पिंपळाचं पान घ्यायचं, पाण्यात भिजत ठेवायचं आणि नंतर त्याचा जो हिरवा भाग निघून जाईल त्याची जी जाळीदार रचना आहे त्याच्यापासून आपल्याला ग्रीटिंग कार्ड तयार करायचं आहे. नंतर खाली चार कंप्लीट द फॉलोइंग चार्ट बाय ऑब्झर्विंग द प्लांट्स अराउंड यू. मेज, कॅना, पिंपल,
किंवा इतर काही बाबतीत वनस्पती तुम्ही खाली घेऊ शकता हिबिस्कस. मग त्याचे टाईप ऑफ लिप, त्याचं लिप कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे पानाच्या कडेवरून एंटायर आहे, डेंटेड आहे, लोब्ड आहे, का रेटिक्युलर व्हेनेशन आहे, पॅरलल व्हेनेशन आहे, त्याची अरेंजमेंट कशी आहे, याच्यावरून तुम्ही त्याचा पानाचे टाईप लिहू शकता. शेप ऑफ लिप ब्लेड, लिप ब्लेडचा शेप कसा आहे, व्हेनेशन कसं आहे त्याचं, रेटिक्युलेट आहे की पॅरलल आहे. शेप ऑफ लिप मार्जिन, लिप मार्जिनचा शेप कसा आहे, कडेचा शेप कसा आहे, लोब्ड आहे, डेंटेल आहे की एंटायर आहे. शेप ऑफ लिप अपेक्स, लिप अपेक्स म्हणजे पानाचा जे टोकाचा भाग आहे तो कसा आहे, टोकदार आहे, गोल आहे, आपण पाहिलेलं आहे तो. नंतर पेटिओल, त्याचं पेटिओल म्हणजे देठ, त्याला आहे किंवा नो, येस ऑर नो फक्त लिहायचं आहे, त्याला देठ आहे किंवा नाही. स्टिप्युल्स आहेत किंवा नाही, ते देठाच्या अगदी खोडाजवळ देठाचा भाग बाहेर आलेला असतो, तिथे लहान पानासारखा भाग असतो, त्याला स्टिप्युल्स आहेत किंवा नाहीत, असतील तर एस, नसतील तर नो. अरेंजमेंट ऑन स्टेम, मग त्याचे अरेंजमेंट अल्टरनेट आहे, डेकोसेट आहे, अपोजिट आहे, ओरल आहे, त्या पानांची स्टेमवरती रचना कशी आहे, असं या पद्धतीने चार्ट हा पूर्ण करायचा आहे. नंतर वनस्पतीमधील महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे फ्लॉवर. केअरफुली ऑब्झर्व फुल्ली ओपन्ड हिबिस्कस फ्लॉवर, जास्वंदीचं फूल घ्यायचं आणि घेऊन पहा स्वतः, एक फूल घ्यायचं आणि त्याचा असा व्हर्टिकल सेक्शन घ्यायचा, उभा काप घ्यायचा आणि मग इथे आकृतीत ज्याप्रमाणे तुम्हाला दाखवलेलं आहे त्याप्रमाणे पार्ट दिसतील आणि त्या पार्टचे आपण निरीक्षण करायचे आहे, त्याचे आपल्याला उपयोग पाहिजे. फ्लॉवर्स मे हॅव लॉंग ऑर शॉर्ट स्टॉक कॉल्ड पेडिकल. फ्लॉवरला सुद्धा जर पानाला का आपण काय म्हटलेलं आहे, पेटिओल, पानाचा देठ, तसे इथं फुलाच्या देठाला आपण काय म्हटलेलं आहे, पेडिकल. पानाला देठ असतो त्याला पेडिकल म्हणतात. वन एंड ऑफ पेडिकल इज अटॅच्ड टू दी स्टेम, त्या फुलाचा पेडिकलचा एक भाग स्टेमला अटॅच असतो. अदर एंड ऑफ पेडिकल इज एक्सपांडेड, म्हणजे थोडासा लार्ज झालेला असतो, अँड सोलन, इट इज कॉल्ड द रिसेप्टिकल, म्हणजे अगदी फुलाजवळ तो जाड होत गेलेला असतो असा जो भाग असतो त्याला रिसेप्टिकल म्हणतात. पेटल्स अँड अदर पार्ट्स ऑफ द फ्लॉवर्स आर सपोर्टेड ऑन दी रिसेप्टिकल. रिसेप्टिकलमुळे पानाचे जे इतर वरचे पार्ट आहेत त्यांना सपोर्ट मिळतो रिसेप्टिकलमुळे. आता फुलाचे भाग कोणते दिले आहेत पहा. मेन पार्ट आहेत कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनेसियम, हे मुख्य 4 पार्ट आहेत. कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनेसियम. आता आपण पानाचे उभाचे तिथं आपल्याला हिबिस्कस फ्लॉवरचं व्हर्टिकल सेक्शन दिलेलं आहे, पेटिओल दिलेलं आहे. पेटिओलच्या वरती उभा सेक्शन दिलेला आहे, म्हणजे आतला पण भाग आपल्याला त्याचा दिसतोय. बाहेरचा जो हिरवा भाग आहे फुलाचा त्याला कॅलिक्स म्हणतात, ग्रीन पार्ट. In the bud condition, the petals are covered by leaf-like parts called sepals, which are
ग्रीन इन कलर दे फॉर्म्स कॅलिक्स. असा त्यांना पेटल्स म्हणून म्हणतात. सेपल्स असते. कॅलिक्स बर्ड कंडिशन. पेटल्स आर कव्हर्डेड बाय लिप लाईक पार्ट. म्हणजे पेटल्स त्याने कव्हर केलेले असतात. असा जो ग्रीन पार्ट असतो त्या ग्रीन पार्टला कॅलिक्स म्हणतात. करोला. करोला मीन्स पेटल्स. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल. कॅलिक्स हा बाहेरचा ग्रीन पार्ट आहे आणि तो आतल्या 3 पार्टचं तो प्रोटेक्शन करतो. करोला, अँड्रोशियम आणि गायनेशियमचं. करोला सेकंड पार्ट आहे. दिस इज मेड अप ऑफ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. म्हणजे ॲज अ करोला आहे ते कलरफुल आहे. म्हणजे पेटल पाकळे आहेत, वेगवेगळ्या कलरचे असतात. कलरफुल पार्ट्स ऑफ दी पेटल्स. म्हणजे पाकळ्यांचा जो भाग आहे कलरफुल वेगवेगळ्या कलरचे त्यांना करोला म्हणतात. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द corolla of various flowers like the rose, crustaceum, hibiscus, मोगरा, कनेर, तगर एक्सेट्रा. आणि ह्या पाकळ्यामुळेच त्या फुलांना वेगवेगळ्या प्रकारचा स्मेल किंवा वास, गंध येत असतो. आणि या करोलामुळे करोलाचं फंक्शन आतील 2 भागांचं संरक्षण करणे. अँड्रोशियम अँड गायनेशियम. अँड्रोशियम मीन्स अँथर आणि गायनोशियम मीन्स स्टिग्मा. अँड्रोशियम. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. फ्लॉवरमधील हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. It consists of stamens. Each stamen is made up of anther and filament. स्टॅमेंट आहेत, स्टॅमेंटवरती अँथर आणि फिलामेंट असतात. गायनेशियम. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लॉवर. अँड्रोशियम मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे फुलामधील आणि गायनेशियम female reproductive part of the flower. This is made up of carpels. Carpel consists stigma, style and ovary. खाली पानाच्या देठाजवळ आपण रिसेप्टिकल जवळ ओरी आहे बघ खाली, आणि त्या ओरीमध्येच पुढचा आपल्याला मुद्दा पाहायचा आहे की फळ तयार होतं आणि तिथे फळामध्ये बीज तयार होतात आणि मग नंतर नवीन वनस्पती तयार होते. मग फुलाचे पार्ट पहा. पेडिकल, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनेशियम, ओव्हरी. नंतर अँड्रोशियमवरील पार्ट आणि गायनेशियमवरील पार्ट. तर तुम्हाला कृती करायला सांगितले. टेक वर्टिकल सेक्शन ऑफ द हिबिस्कस फ्लॉवर विथ द हेल्प ऑफ द शार्प ब्लेड बाय कटिंग फ्लॉवर वर्टिकली फ्रॉम द स्टिग्मा टू पेडिकल. स्टिग्मापासून पेडिकलपर्यंत वर्टिकल सेक्शन घ्यायचं आणि त्याचं निरीक्षण करायचं. आफ्टर मॅच्युरिटी anthers burst and pollen grains, अंतरमधले pollen grains which are released fall on the stigma. स्टिग्मावर जातात आणि असे जे अवस्था आहे
त्याला दिस प्रोसेस इज कॉल्ड पोलिनेशन, म्हणजे परागीभवनाची क्रिया होते. ड्यू टू द pollination, ovules इन दी ओव्हरी गेट फर्टिलाइज्ड. या पोलिनेशन झाल्यामुळे या ओव्हरीमध्ये खाली फर्टिलायझेशनची क्रिया होते आणि मग तिथे सीड्स तयार होतात आणि फळ तयार होतं. फर्टिलाइज्ड ओव्हल्स फॉर्म्स सीड्स अँड ओव्हरी डेव्हलप इंटू फ्रूट. ओव्हरीपासून फर्टिलायझेशन जिथे होतं त्याच्यापासून सीड तयार होतात आणि ओव्हरीपासून इतर भागापासून फ्रूट तयार होतं. अशा पद्धतीने फुलामध्ये 4 पार्ट, कॅलिक्स, करोला, अँड्रोसियम, गायनेशियम. कॅलिक्स सर्वात बाहेरील हिरव्या रंगाचा पार्ट, आतील भागात संरक्षण करतो त्याने. करोला म्हणजे पेटल्स, पाकळ्याचा भाग, तो कलरफुल आहे. अँड्रोसियम मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट इन द फ्लावर, त्याच्यावरती अँथर्स आहेत. Stamens are made up of anther and filaments. Gynoecium, this the female reproductive part of the flower. Stigma, style, ओव्हरी त्याचे पार्ट आहेत. नंतर पोलिनेशन होतं म्हणजे काय, त्याची आपल्याला इथे व्याख्या दिलेली आहे. पोलन ग्रेन्स which are released fall on the stigma, अशी जी कंडिशन आहे त्याला पोलिनेशन म्हणतात. पोलिनेशन झाल्यानंतर ओव्हरीमध्ये फर्टिलायझेशन होतं आणि मग त्यापासून बीज आणि फळ तयार होतं आणि फळापासून त्या बियापासून परत पुन्हा नवीन वनस्पती तयार होते. नंतरचा महत्त्वाचा भाग आहे पण फ्रूट. फ्रूट कसं तयार झालं आपण इथं पाहिले. वनस्पतीच्या ओव्हरीपासून, फुलाच्या ओव्हरीपासून फ्रूट तयार होतं. आता इथं आकृतीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट दिलेले आहेत पहा. कॅज्यूनट आहे, ग्राउंडनट आहे, पीज आहे, मँगो आहे, फणस आहे, एरंड आहे, लिंबू, चिकू, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथं फळं दिलेले आहेत. मग या फळाचे आकार कसे आहेत, त्यांची रचना कशा आहेत, त्याच्यामध्ये बी कसं आहे, त्याचे कवच कसं आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पतींचे फळांची रचनासुद्धा वेगवेगळी असते. We eat many different types of the fruits. Each type of fruit has its own characteristics. प्रत्येक फळाचे हे कॅरेक्टरिस्टिक्स ही वेगवेगळे असते, वेगवेगळ्या प्रकारचं असते प्रत्येक फळ. There are variations in their shapes, colors, taste. म्हणजे शेपमध्ये फरक असतो, कलरमध्ये फरक असतो, टेस्टमध्ये फरक असतो, एक्सेट्रा. मँगो कंटेन्स ओनली वन सीड. मँगोसारख्या वनस्पतीमध्ये एकच बी असतं. तर जॅकफ्रूट कंटेन्स मेनी स्मॉल फ्रूट्स. जॅकफ्रूटसारख्या फळामध्ये जास्त बी असतात, म्हणजे काही फळामध्ये एकच बी असतं तर काही फळामध्ये अनेक बी असतात. तर एक बीज असलेले फळं कोणती, जास्त बीज असलेली फळं कोणती, याची आपण यादी करू शकतो. जॅकफ्रूट्स consists of many small fruitlets, each with its own seed. Observe the fruits of bear, मँगो, चिकू, ॲपल असे ज्या फळांचे आपण ऑब्झर्व केलं. व्हॉट डू यू ऑब्झर्व? ईच फ्रूट हॅज डिफरंट स्किन ऑर सेल. त्याचं वरचं आवरण आहे
सेल आहे, कवच आहे, ते कसं आहे, फ्लेशी आहे, फ्लेशी पार्ट ऑफ सीड, त्याची सीड कशी आहेत. इन केस fruits like cashew, its seeds outside the fruit. आता काजू असं एक फळ आहे, इतर सगळे फळं आपण पाहिली तर त्या फळांचं बी आहे ते त्याच्या आत असतं, म्हणजे त्या कवरच्या किंवा सालीच्या आतमध्ये असतं. पण काजूचं जर आपण बी पाहिलं तर त्याचं जे बी आहे ते फळाच्या बाहेर असतं, म्हणजे आउटसाईडला बीज असलेलं फळ कोणतं असंही आपल्याला विचारलं. इन केस द फ्रुट्स लाईक कॅश्यू, इट्स सीड्स इज आउटसाइड द फ्रूट. So the seeds of peas, wheat, rice, jawar, groundnut in water for 3 to 4 hours. Press the seeds with your fingers and observe them. Which seeds get divided into 2 equal parts. म्हणजे काही बियांचे दोन झाले आपण पाठीमाग पाहिलं की डायकॉटिलेडॉनस आणि मोनोकॉटिलेडॉनस. ज्या बियांचे असे 2 इक्वल पार्ट होतात त्या बियांना डायकॉटिलेडॉनस म्हणतात. काल आपण पाहिलेलं होतं. कडधान्य वर्गातील ज्या वनस्पती आहेत त्या डायकॉटिलेडॉनस आहेत, आणि ज्याचे 2 भाग होत नाहीत त्यांना मोनोकॉटिलेडॉनस म्हणतात. सीड्स which do not divide into 2 equal parts are called monocotyledonous seeds. त्याचे 2 भाग होत नाहीत त्यांना मोनोकॉटिलेडॉनस सीड्स म्हणतात. आज आपण पाठीमागचा राहिलेला भाग होता फंक्शन ऑफ दी स्टेम. इथे आपण लिपचे पार्ट पाहिले, लिपच्या कडावरून होणारे प्रकार, एंटायर, डेंटेट, लोब्ड, पानाचे भाग, लिप अपेक्स, लिप मार्जिन, वेन, मिडवेन, लिप ब्लेड, पेटिओल, स्टिप्यूल असे वेगवेगळे भाग असतात. त्याच्यामध्ये पण सिंपल लीव्ज, कंपाऊंड लीव्ज, म्हणजे एकच देठापासून एकच पान असतं देठाला, आणि मेन देठ बाहेर आलेला असतो त्याला असे लहान लहान दुसरी पानं फुटलेली असतात, त्यांना कंपाऊंड लीव्ज नसतात. उदाहरण चिंच, बाबूळ यासारखी जी वनस्पती घेतल्या तर त्यांची पानं ही कंपाऊंड प्रकारची असतात. नंतर पानांची रचना पाहिली आपण, खोडावर असलेले अल्टरनेट, डॉकोसेट, अपोजिट, ओरल असे वेगवेगळ्या प्रकारची रचना असते. नंतर शिरांवरून पानाचे 2 प्रकार पडतात. शिराच्या रचनेवरून रेटिक्युलेट व्हेनेशन, पॅरलल व्हेनेशन. अशी जाळीदार जी रचना असते पानावर त्याला रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणतात. आणि मेन व्हेनला असे पॅरलल व्हेन्स असतात, त्यांना पॅरलल व्हेनेशन म्हणतात. नंतर आपण हे पानाचे उपयोग पण पाहिले, फंक्शन काय आहे पानाचं, काय फंक्शन आपण सुरुवातीलाच पाहिलं की पानामध्ये क्लोरोफिल असल्यामुळे फोटोसिंथेसिस क्रिया होते आणि वनस्पती अन्न तयार करतात, आणि ते अन्न वनस्पतीच्या इतर भागांना ते पुरवलं जातं. आहे वनस्पतीचं पानाचं मेन फंक्शन आहे. फुलाचं पण आपण पार्ट पाहिले, त्याचंही फंक्शन पाहिलं. त्याच्यापासून फ्रूट तयार होतं. फ्रूट कोणकोणत्या प्रकारचे असतात, कसे असतात ते आपण पाहिले. त्याचे कवच वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्याचे बी वेगवेगळ्या प्रकारचे असतात, काही शेंगवर्गीय असतात, मँगो वगैरे असे एकच फळ असतं. असे वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती आपण पाहत असतो, त्यांचं निरीक्षण करायचं. बियामध्ये 2 भाग होत असतील, डायकॉटिलेडॉनस एकच भाग राहत असतील, मोनोकॉटिलेडॉनस. इथं काजू आपण पाहिला की त्याचं फक्त बी हे फळाच्या बाहेर आहे, बाकी सर्व वनस्पतींच्या
फळामध्ये बी हे त्याच्या सालीच्या आतमध्ये असते. अशा पद्धतीने आपण इथे फ्रूटपर्यंतचा हा भाग संपवलेला आहे. एक्झरसाइज तुम्ही सोडवा. इथे दिलेला आहे एक्झरसाइज. फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, गिव्ह एक्झाम्पल्स ऑफ 3 प्लांट्स दॅट हॅव. तुम्ही एक्झाम्पल द्यायचे आहेत. इथं आपल्याला काही पॉईंट दिलेले आहेत, त्याच्यावरून एक्झाम्पल द्यायचे आहेत. ऑब्झर्व एनी वन फ्लॉवर अँड इट्स व्हेरियस पार्ट्स अँड डिस्क्राईब इट युअर ओन वर्ड. कुठलं एक फूल घ्यायचं, त्याचे पार्ट बघायचे आणि स्वतः त्याचं निरीक्षण करून डिस्क्राईब करायचे. व्हॉट आर द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्स बिटवीन. सिमिलॅरिटीज काय आहेत आणि डिफरन्स काय आहेत. जवार आणि मूग, ओनियन, कॅरिंडर, लिव्ज ऑफ बनाना आणि लिव्ज ऑफ मँगो, कोकोनट ट्री, जवार स्टॉक प्लांट. यांच्यामध्ये काय फरक आहे आणि काय सिमिलॅरिटीज आहेत ते आपण पाहायचे आहेत. डिस्क्राईब द फंक्शन ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. प्लांटला जे वेगळे पार्ट आहेत ते थोडक्यात डिस्क्राईब करायचे. पार्ट्स ऑफ द प्लांट्स पाहिलेत आपण, रूट, स्टेम, लिव्स, फ्लॉवर, फ्रूट्स. थोडक्यात वर्णन करायचं त्यांचं. अशा पद्धतीने नंतर इथं क्वेश्चन्स 7 दिलेले आहे, फाइंड द प्लांट्स पार्ट्स. इथे आपल्याला एक चौकट दिलेले आहे, त्यात काही अक्षरं दिलेले आहेत. तर प्लांटचे पार्ट आपण याच्यातून शोधून काढायचे. 6वा प्रश्न दिलेला आहे, सर्टन प्रॉपर्टीज आर मेन्शन्ड बिलो, फाइंड द लीफ corresponding to each property of the describe those plants. Leaves with smooth surface असलेले leaves कोणत्या वनस्पतींना असतात. Leaves with rough surface, खडबडीत पृष्ठभाग असलेले पानं कोणत्या वनस्पतीला येतात. फ्लेशी लीफ, जाड असे. स्पाइन्स ऑन लीफ, या वेगळ्या प्रकारचे लीफ कोणत्या वनस्पतींना असतात त्यांची माहिती आपण गोळा करायची आहे. या पद्धतीने एक्सप्लेन द फॉलोइंग. इथे 4था प्रश्न आहे पहा. क्वेश्चन 4th, एक्सप्लेन द फॉलोइंग इमेजेस इन युअर ओन वर्ड्स. इथं काही इमेजेस दिलेले आहेत, ए आणि बी. तर आपण त्याच्यात काय फरक आहे ते पाहायचे. ए इमेज आहे ते एकच दिलं आहे पहा, मोनोकॉटिलडॉनसचं आहे. इमेजचं आपल्याला बी दिलेलं आहे, सीट दिलेलं आहे. आणि इकडे डायकॉटिलडॉनस आहे, बीन सीट दिलेलं आहे. डायकॉटिलडॉनस 2 समान भाग झालेले आहेत. म्हणजे असे आकृती दिलेले आहेत. ती कशाचे बी आहे, मोनोकॉटिलडॉनस आहे, डायकॉटिलडॉनस आहे, ते आपल्याला ओळखायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही देखील वाचा, पॉईंट काढा आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे.